रामकृष्ण हरी सर्वांना. याच्या मागच्या सेवेत आपण माऊलींचे 28 अध्याय सातव्यातील आपण 28 श्लोक वाचले होते. त्यातील पुढचे आता श्लोक मी वाचायला सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझ्या सद्गुरू ज्ञानेश्वराशी. सकाळची 7:20 झालेले आहेत. जरा मरण मोक्षाय ममाश्रित यतन्ति ते ब्रह्म तद्विदुहा कृत्स्नमध्यात्मकर्मचाखिलम्. एरवी तरी पार्था जन्ममरणाचे नेमे कथा ऐसी प्रयत्नाते आस्था विये जयांची. ताया तो प्रयत्नोची केव गेले मग समग्रे परब्रह्म फळे. ज्या पिकले या रसोगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्या जग भरे. ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सारे विरमे मन. ऐसे अध्यात्म लाभ तया होय गा धनंजया भांडवल जया. उद्यमी मी तया ते साम्याची वाडी ऐक्याची सांधे कुळघाडी. तेथे भेदीच्या दुबळवडी नेणी जेतो साधिभूतादि दैवं मां साधि यज्ञ च ये विदुहा. प्रयाणकाले पिच मां ते विद्युर्यक्त चेतसहा. जिहि साधिपुता माते प्रतितेचे निहाते धरुणी आदि दैवाते शिवतले गा. जया जाणवेचे निवेगे मी आदि यज्ञ दृष्टी रिगे. ते तनुचे निवियोगे विरहे नव्हती. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमयटे खडखडता. काही न मरत याही चित्ता युगांतून होई. परी नेनो कैसे पैगा जे जडोनी गेले माझी आगा. ते प्रयाणीची आलग बघा न सांडी तीच माते. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेचे अंतकरण युक्त योगी. तवा ये शब्द कुपिके तळी नवडीवेची अवधानाची अंधुळी. जे नाविक अर्जुन तये वेळे मागाचे होता जेत तद ब्रह्म वाक्य फळे. जे नानार्थ रसे रसाळे बहकाते हाती परिमळे भावाचेनी. सहज कृपा मंदा निळे कृष्ण दुमाची वचन फळे. अर्जुन श्रवणाची ऐ खोळे अवचित पडले. ते प्रमेयाचीच हो कावळिले की ब्रह्मरहसाचा सागरी चुब कळली. मग तैसेचे का घोळली परमानंदे. तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहाळे. घेता ती गळाळे विस्मय अमृताचे. ते सुख संपत्ती जोडिलिया मग स्वर्गावादी वांकुलिया. हृदयाच्या जीवी गुंतकिलिया होता हाती. ऐसी वरचिलीची बरवा सुखे सुख जावो लागले फावा. तव रसस्वादाची हावा लाहो केला. झाकरी अनुमानाचे निकरतळे घेऊन ते वाक्य फळे. प्रदरिती मुखे एक वेळे घालू पाहिनी. तव विचारीची रसना न दाटती परी हेतुचाही दर्शनी न फुटती. ऐसे जाणूनी सुभद्रापती चुंबीचेना. मग चमत्काराला म्हणे ये जळीची मात तारांगणे. कैसा झकविले असलगणे अक्षराचेनी. ये पद नवती पुढिया गगनाची आची घडिया. येथे आमुची मती बुडिया धावन निघे. वाचूनी जाणव्याची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी निकिरटी. ते पुनरपी केली दृष्टी यादवेंद्र. मग विनवली सुभटे हा हो जी ये एकवटे. सातही पदे अनुच्छिष्टे नवल हाती. एरवी अवधानाचे निवाहिले पण नाना प्रमेयांचे उगाणे. काय श्रवणाचे निअंगी बोलू नाती. परी तैसे हे नोईची देवा देखील अक्षरांचा मेळा. आणि विस्माची या जीवा विस्मय झाला. कानाचे गवाक्षद्वारे ओलाचे रश्मी अभ्यंतरे. पाहे ना तव चमत्कारे अवधान ठगले. तेवेचे अर्थाची चाड मजा आहे ते सांगताची वेळ नस आहे. म्हणून निरूपण लवला आहे की जी देवा. ऐसा मागील पडदा घेऊनी पुढा अभिप्राव दृष्टी सुनी. येऊची माझी शिरवणी आरती आपुनी. कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोनी दिशिव. एरवी कृष्ण हृदयासी खेव देव सरला. आगा गुरु ते जे पुसावे ते येणे मान सावध व्हावे. हे कची जाणे आगवी सव्यासाची. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे. हे संजय आवडिले बने सांगेल कैसे. ते अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी. जैसे कानाचे आदी दृष्टी उपेगा जाईन. बुद्धीची हा जिभा बोलाचा न चाखता गाभा. अक्षरांची आची भांबा इंद्रिये जिती. पा मालतीचे कळे रानासे करी वाटले परिमळे.
परिवरी चरिली बरवा काय डोळे सुखी नव्हती. तैसी देशीची हवावा इंद्रिय करीती राणावा, मग प्रमेयाची आगावा लेसा जाईजे. ऐसे नागरपणे बोलुनी मेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आपला अध्याय 6वा श्लोक आणि प्राकृत भाषेतील पावलींच्या ओव्या वाचून झाल्या आहेत. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. जे जरा व मरण यापासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा सांगते, अशा प्रयत्नात ज्याची इच्छा उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहस्थितीचा अनोळख भेटते. कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो. त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचे व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. जे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांसह मला जाणतात, ते स्वस्थ चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकालीही मला जाणतात. अधिभूतासह शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून त्याने अधिदैवाला जीवाला आकलन केले, जाणले, ज्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःख होत नाही. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्यांच्याही चित्ताला प्रलय का ओढवला असे वाटत नाही काय? परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते? जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत, ते अंतकालाच्या गडबडीत मला विसरतच नाही. सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण आहेत, तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेच्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही, कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. त्या ठिकाणी ते ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती. अशी ही श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मदवाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ती वाक्यरूपी फळे तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती काय परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाला अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूप अमृताचे गुटके घेऊ लागले. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ताबडतोब अनुमानाच्या तळहाताती वाक्यफळे घेऊन अनुभवरूपी मुखात तो एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला, तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात, आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात. म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना. असे जाणून अर्जुना ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावेना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणाने नुसत्या अक्षरांवरून कसा फसलो? ही खरोखर वाक्ये नाहीत, तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळवायची गोष्ट कशाला? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने विनंती केली की, अहो देवा, ही 7ही पदे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, अधिदैव, अधियज्ञ, प्रयाणकाली योग्यांना होणारा तुझं स्मरण एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. कानाच्या झरोक्या वाटे शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करता तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे.
ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण त्याचे निरूपण लवकर करावे. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे काय देव सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा. भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. अहो, श्रीगुरूला जेव्हा विचारावेसे असेल त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे समजास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे, असे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो. तसे बुद्धीच्या जिभेने शब्दातील अर्थ न सांगता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिय जगतील, इंद्रियांचे समाधान होईल. अहो, असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या, पण त्यांच्यावरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही काय? त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग सिद्धांताच्या गावाला त्याच चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका, असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अशा प्रकारे आपला 7वा अध्याय इथं समाप्त होत आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. श्लोक 30 ओव्या 210. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. रामकृष्ण. अशा प्रकारे माझी ह्या दिवसाची सेवा इथं समाप्त होत आहे.